मुंबई गोवा हायवेवर हातकंबा इथे हा अपघात घडलेला आहे। टँकर उलटल्यामुळे मुंबई गोवा हायवे ठप्प झालेला आहे। काही काळ ही वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे आणि हा टँकर बाजूला करण्याचं काम सुद्धा हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र याचा मोठा परिणाम हा वाहतुकीवर झाल्याचं चित्र आहे। मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक ठप्प झाली आहे कारण केमिकल वाहतूक करणारा हा टँकर उलटलेला आहे। दरम्यान या दुर्घटनेमध्ये या अपघातामध्ये कुणी जखमी झालेला आहे का या संदर्भातली माहिती अद्याप हाती आलेली नाही। मुंबई गोवा हायवेवर हातकंबा इथे ही घटना घडली आहे जिथे अपघात घडलाय। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे कारण मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी नजीकच्या हातकंबा येथे एका टँकरचा अपघात झालेला आहे। कीटकनाशक घेऊन जाणारा हा टँकर गोव्याहून मुंबईच्या दिशेने चाललेला होता आणि हातकंबा येथे आल्यानंतर त्याचा बॅलन्स गेला आणि या टँकरचा अपघात झालेला आहे। सध्या पोलीस असतील किंवा अग्निशमन यंत्रणा असतील सध्या घटनास्थळी आहेत आणि हा टँकर हटवण्याचं काम जे आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू असलेलं पाहायला मिळते। 2 महिन्यातली ही तिसरी घटना आहे, त्यामुळे निश्चितच वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चिंतेचं वातावरण या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते। आपल्यासोबत अपर पोलीस अधीक्षक महामुनीश्वर आहेत। सर, काय एकंदरीत सांगाल, कारण गेल्या 3 महिन्यातली ही तिसरी घटना आहे आणि आता सद्यस्थिती काय सांगाल? नाही, मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी एक 10:30 एक इन्सेक्टिसाइड भरून चाललेला टँकर पलटी झालेला आहे। ते हटवायचं काम चालू आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये टँकर बाजूला केला जाईल आणि वाहतूक नियमितपणे सुरळीत सुरू होईल। सध्या जे काही म्हणजे आता वाहनांच्या रांगा लागल्यात किंवा मध्येच म्हणजे वाहनं अडकलेत, त्यांना आव्हान काय कराल सद्यस्थितीत? वाहन व्यवस्थित रांगेत लागलेली आहेत। काही वाहन पर्यायी मार्गाचा पण वापर करत आहेत, परंतु 10 मिनिटांमध्ये ट्रॅफिक क्लिअर होईल। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी हा टँकर हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि वाहतूक लवकरच सुरळीत होईल असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी व्यक्त केलेला आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।